बरे राहा, सुरक्षित राहा आणि घरी राहा, अभ्यास करा. तर विद्यार्थ्यांनो, मी आज या ठिकाणी तुम्हाला एक कविता शिकवणार आहे. तर मी माझा परिचय करून देत आहे. माझे नाव श्रीमती कांचन यल्लप्पा कोलतकर. माझ्या शाळेचे नाव सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींची शाळा संकेश्वर. माझा तालुका आहे मुखेड आणि शैक्षणिक जिल्हा आहे चिकोडी. या ठिकाणी मी सहशिक्षिका म्हणून काम करते. तर मुलांनो, तुम्हाला गोष्टी आवडतात का नाही? आवडत असणारच. तुम्ही गोष्टी पाहत असणार का नाही? तुम्ही पुस्तकामध्ये वाचत असणार, टीव्हीवर बघत असणार, तुमची ताई वेगवेगळी सांगत असणार. अशाच प्रकारची गोष्ट मी आज तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. पहा, या ठिकाणी मी आता गोष्ट दाखवणार आहे. ससा आणि कासव. कोणी एकेकाळी एका घनदाट जंगलात 3 मित्र राहत होते. लांडगा, ससा आणि कासव. ते रोज एका ठिकाणी भेटत असत. लांडगा आणि ससा सगळ्यात आधी पोहोचायचे, तर कासव नेहमी उशिरा यायचे. ससा नेहमी कासवाची चेष्टा करायचा. एक दिवस, अरे किती रे आळशी तू, माझ्यासारखा वेगात धावायला शिक. हे ते कासव काय हरवेल मला? असं इतका गर्व? चला, एक धावण्याची शर्यत होऊन जाऊ दे. बघूया तुम्हा दोघात कोण जिंकतंय ते. ससा आणि कासवाने शर्यत मान्य केली. त्यांनी सुरुवातीचं आणि अंतिम स्थान निश्चित केलं. शर्यतीला सुरुवात झाली. ससा खूप वेगाने धावू लागला आणि कासव मात्र हळूहळू मागून येत होतं. ससा खूप घाईघाईत जोरात धावत होता, पण कासव मात्र हळू पण अतिशय निश्चयाने, एकाग्रतेने आपला मार्ग कापत होतं. थोड्या वेळानंतर ससा दमला. त्याने मागे वळून बघितलं तर कासव कुठेच दिसत नव्हतं. तेव्हा सशाने विचार केला, हे तो मला कधीच हरवू शकत नाही. थोडा वेळ आराम तर करतो. असा विचार करून एका मोठ्या झाडाच्या सावलीत ससा पहुडला आणि आरामात झोपी गेला. थोड्या वेळानंतर हळूहळू चालत कासव ससा झोपलेल्या ठिकाणी आलं. त्याने पाहिलं की ससा तर आरामात झोपला आहे, पण कासव मात्र थांबला नाही. हळूहळू आपल्या वेगाने त्याने आपली वाटचाल चालूच ठेवली. आणि शेवटी त्याने आपलं ध्येय गाठलं. सगळे प्राणी त्याचं अभिनंदन करायला लागले. शाबास, शेवटी तू केलंस तर. अरे पण ससा कुठं आहे? खूप वेळानंतर सशाला अचानक जाग आली. मागे वळून पाहिलं तर कासवाचा पत्ताच नव्हता. ते आळशी कासव तर कुठे दिसत सुद्धा नाहीये. माझ्याशी कोण जिंकू शकणार? ससा जोरात शेवटच्या स्थानाकडे धावू लागला. पण अंतिम स्थानावर पोहोचताच त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कासव तर तिथे आधीच येऊन पोहोचलं होतं. सगळे प्राणी हसू लागले. सशाने लाजेने मान खाली घातली. बघितलंस, तुझ्या गर्वामुळे तू आपलं ध्येय गाठू शकला नाहीस. कासवानं हळू का होईना पण एकाग्रतेनं आपलं ध्येय गाठलं आणि तो जिंकला. कधी कोणाला कमी समजू नकोस आणि कोणाची चेष्टा करू नकोस, कळलं? एकाग्रता आणि दृढ निश्चयाने कोणतेही ध्येय गाठता येतं. तर विद्यार्थ्यांनो, पाहिला तरी गोष्टीमध्ये पाहिला ते प्राणी एकमेकांमध्ये बोलत होते का नाही? तर प्राण्यामध्ये काय होती? शर्यत लागलेली होती. प्राणी धावण्याची शर्यत लावत होते, ते एकमेकांमध्ये बोलत होते. हे कधी पाहिलंय काय? तुमचा कुत्रा तुमच्या घरचा कुत्रा कधी बोलतो का? तुमचं मांजर कधी बोलते का? नाही ना. परंतु मी काय केलेलं आहे, कल्पनाशक्तीच्या आधारावर रचलेले आहे, काही ॲनिमेशन्स करून दाखवलेले आहे. अशाच प्रकारची कविता तुमच्या पाठामध्ये आहे. इयत्ता 4 या वर्गातील मराठी या विषयामध्ये एक कविता आहे. पाठ क्रमांक 9, फेसाठी सामना. आणि कवित्री आहे वत्सला कर्णी. या
त्यांनी कविता रचलेली आहे. त्याच प्रकारची कविता आता आपण काय करूया, म्हणूया. तर चला आपण कविता आता म्हणणार आहे चालीमध्ये. तर तुम्ही आता पुस्तक काढा आणि मी जसं म्हणते तसं तुम्ही ऐकणार ना. तर चला पटकन आपण आता पुस्तक काढू, कविता म्हणूया. पाठ क्रमांक 9, फेसाठी सामना. एकदा एक मांजर खेळू लागले क्रिकेट. एकदा एक मांजर खेळू लागले क्रिकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये पडली उंदीर मामाची विकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये पडली उंदीर मामाची विकेट. हत्ती मामाने सोन फिरून ठोकला एक षटकार. हत्ती मामाने सोन फिरून ठोकला एक षटकार. आणि मग आनंदाने स्वतःच केला चित्कार. आणि मग आनंदाने स्वतःच केला चित्कार. कासवदादाच्या बॅटिंगला रन्नर मिळाला सहसा. कासवदादाच्या बॅटिंगला रन्नर मिळाला सहसा. ओढून ओढून प्रेक्षकांचा दुखू लागला घसा. ओढून ओढून प्रेक्षकांचा दुखू लागला घसा. मानवर करून कॅच खेळतो कोण. मानवर करून कॅच खेळतो कोण. बोकड मामा खाजवतो आपल्या दरीचे खून. बोकड मामा खाजवतो आपल्या दरीचे खून. बॅटिंगवाल्या संघामध्ये कोल्हा असतो चतुर. बॅटिंगवाल्या संघामध्ये कोल्हा असतो चतुर. विरुद्ध बाजूच्या लांड्याला केले त्याने फितूर. विरुद्ध बाजूच्या लांड्याला केले त्याने फितूर. अखेर जेव्हा वाघोबा हातात घेतात बॅट. अखेर जेव्हा वाघोबा हातात घेतात बॅट. अवतार त्यांचा पाहून पंचांची उडते हात. अवतार त्यांचा पाहून पंचांची उडते हात. तर या ठिकाणी ही कविता रचलेली आहे वत्सला कर्णिक या कवयित्रीने. तर विद्यार्थ्यांनो, मी आता तुम्हाला ही कविता चालीमध्ये म्हणून दाखवलेली आहे. ती तुम्ही घरी पाठ करा. तर आता ह्या कवितेचं काय आहे, नवीन शब्दांचे अर्थ आपण पाहूया. या ठिकाणी आलेले आहेत नवीन शब्दांचे अर्थ. पहिला आहे ओव्हर. ओव्हर म्हणजे काय, षटक. ओव्हर म्हणजे काय, षटक. दुसरा आहे चित्कार करणे. चित्कार करणे म्हणजे काय, हत्तीचे ओरडणे. तिसरा आहे कॅच. कॅच म्हणजे काय, झेल. चौथा आहे हॅट. हॅट म्हणजे काय, टोपी. पाचवा आहे फेसाटी. फेसाटी म्हणजे काय, तोंडाला फेस आणणारा. आणि सहावा आहे फितूर करणे. फितूर करणे म्हणजे काय, आपल्या बाजूला वळवणे. हे आहे नवीन शब्दांचे अर्थ. तुम्ही काय करा, तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. तर आता मी काय करणार आहे, काही या ठिकाणी प्राणी, तुम्हाला किती ओळख आहे प्राणींची. आता मी कविता म्हणून दाखवली. त्या कवितेमध्ये काय होते, प्राणी होते. पाळीव प्राणी आहे, जंगली प्राणी आहे. आता या प्राण्यांविषयी तुम्हाला किती माहिती आहे जाणून घेण्यासाठी तुम्हाला इथे मी कृती देणार आहे की आपण आता कृती करूया ना. चला तर आपण काय करूया, या ठिकाणी एक कृती करूया. या ठिकाणी काय आहे, प्राण्यांचे वर्गीकरण. एक साईडला काय आहे, प्राणींची नावे आहेत. दोन भाग आहेत. एक आहे पाळीव प्राणी, दुसरा आहे जंगली प्राणी. तुम्हाला ओळखायचं आहे, ओळखणार ना. तर चला चालू करूया आता. पहिला प्राणी कोण आहे पहा, कोण आहे, मांजर. तर मांजर कोणत्या गटात मोठे सांगा, पाळीव प्राणीमध्ये की जंगली प्राणीमध्ये. बरोबर, कोणत्या गटात येते, पाळीव प्राणी. चला आता दुसरा प्राणी कोणता आहे, सिंह. सिंह कोणत्या गटात येतो, पाळीव आहे का जंगली. तर काय आहे, जंगली. आता कोणता आहे प्राणी, वाघ. वाघ हा प्राणी कोणत्या गटात येतो, पाळीव प्राणी आहे का जंगली प्राणी आहे. सांगा पाहू लवकर. वाघ घरी राहतो का जंगलामध्ये, नाही ना. कुठे राहतो, जंगलामध्ये. म्हणजेच तो कोणत्या गटात येतो, जंगली प्राणीमध्ये. कुत्रा. कुत्रा सांगा कोणत्या गटात येतो, पाळीमध्ये येतो की जंगली प्राण्यामध्ये येतो. सांगा पटकन. कुठे राहतो कुत्रा, पाळीव प्राणी आहे, घरी राहतो. हत्ती. हत्ती कोणत्या गटात येतो, हत्ती घरी राहतो का जंगलामध्ये राहतो. कोणत्या गटामध्ये मोडतो तो सांगा. तर तो मोडतो जंगली प्राण्यामध्ये. बैल.
बैल कोणता आहे? पाळीव आहे की जंगली? तर बैल आहे पाळीव प्राणी. बरोबर ओळखला. आता आहे कोल्हा. कोल्हा कोणता आहे सांगा? कोणत्या गटात येतो? पाळीव प्राण्यामध्ये येतो का जंगली प्राण्यामध्ये येतो? तर कोल्हा येतो जंगली प्राणी. शेवटी आहे गाय. गाय कोणत्या गटात मोडते सांगा? पाळीव प्राण्यामध्ये येते की जंगली प्राण्यामध्ये येते? तर गाय येते ही पाळीव प्राण्यामध्ये. खूप सुंदर तुम्ही काय केलेलं आहे? ओळखलेलं आहे. अशाच हे काय आहे? पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी मिळून एक ह्या ठिकाणी खेळ खेळणार आहे. तोच आज आपण पाहणार आहोत. तर सांगा आता, प्राणी कधी खेळ खेळतात का? प्राणी कधी तुम्ही बोललेलं ऐकलंय का? परंतु कवयित्रींनी, वत्सला कर्णिक या कवयित्रींनी खूप सुंदर अशी रचना केलेली आहे. प्रत्येक प्राण्याला घेऊन त्यांनी काय केलेलं आहे? ही कविता रचलेली आहे. त्या प्राण्यामध्ये काय होणार आहे का? एक सामना होणार आहे. कोणता सामना होणार आहे? तर तो होणार आहे क्रिकेटचा सामना. तर क्रिकेटचा सामना म्हटल्यानंतर काय पाहिजे आपल्याला? तर आता हे प्राणी म्हणून काय करत आहे? क्रिकेटचा सामना खेळत आहेत. आता क्रिकेटचा सामना म्हटल्यानंतर ग्राउंड पाहिजे, मैदान पाहिजे. पहा या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहे की नाही? हे मैदान आहे क्रिकेटचे. या क्रिकेटच्या मैदानावर आता काय खेळणार आहे? ते क्रिकेटचा खेळ खेळणार आहे. तर चला आपण पहिल्या तत्वाला जाऊया. पहिलं तत्व मी म्हणून दाखवते बघा. एकदा एक मांजर खेळू लागले क्रिकेट. एकदा एक मांजर काय करत होते? क्रिकेट खेळायला आले. एकदा एक मांजर खेळू लागले क्रिकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये पडली उंदीर मामाची विकेट. बघा या ठिकाणी एक मांजर काय केलेलं आहे? क्रिकेट खेळायला आलेलं आहे. हे मांजर आहे, हे उंदीर आहे. हे मांजर आहे आणि हे उंदीर आहे. आता मांजर आणि उंदीर हे एकमेकांचे काय असणार? काय असतात? ते एकमेकांचे शत्रू आहेत की नाही? मांजर काय करते? उंदराला खाते की नाही? परंतु हेच मांजर आणि हे उंदीर काय करे? क्रिकेट खेळाले. इथं पहिला ओव्हर कोण करणार आहे? मांजर टाकणार आहे. ओव्हर म्हणजे काय? मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे शब्दाच्या अर्थामध्ये. ओव्हर म्हणजे एक षटक. एक षटक म्हणजे काय? एका षटकामध्ये किती चेंडू असतात सांगा? तर एका ओव्हरमध्ये किती चेंडू टाकायचे असतात? 6 चेंडू. आणि त्या 6 चेंडूमध्ये एक ओव्हर ज्यावेळी हा मांजर टाकतो त्यावेळी बॅटिंग करायला कोण आलेलं असते? उंदीर मामा. कोण आलेले असतात? उंदीर मामा. हे बॅटिंग करायला आलेले असतात आणि मांजर काय करते? ओव्हर टाकते, चेंडू टाकते. त्यावेळी पहिल्याच ओव्हरमध्ये काय होते? ते मांजर आउट होते. आउट म्हणजे काय? बाद होते. अशा प्रकारे मांजराने काय केले? त्या उंदीर मामाची विकेट घेतली. विकेट म्हणजे बाद केलं ते खेळाडूला. अशा प्रकारे मांजर आता उंदीर आउट झाल्यानंतर या ठिकाणी कोण आलेले आहे पहा? हत्ती मामाने. तर या ठिकाणी मांजराने काय घेतला? उंदराचा विकेट घेतला. म्हणजे उंदराला काय केलं? बाद केले, आउट केले. अशा प्रकारे उंदीर आउट झाला. आता उंदीर आउट झाल्यानंतर या ठिकाणी दुसरा बॅट्समन आला, दुसरा खेळाडू आला. कोण आलेले पहा? हत्ती मामाने सोन फिरवून. पहा या ठिकाणी हत्ती मामाने सोन फिरवून ठोकला एक षटकार. हत्ती मामाने सोन फिरवून ठोकला एक षटकार. आणि मग आनंदाने स्वतःच केला चित्कार. आणि मग आनंदाने स्वतःच केला चित्कार. पहा या चित्रामध्ये दिसत आहेत की नाही? कोण आहे ते? हत्ती मामा. आणि हत्ती मामा पहा किती धिप्पाड आहे. त्यांचे कान किती कसे आहेत पहा? अगदी सुपासारखे आहे. त्यांचे पाय बघा कसे आहे? अगदी खांबासारखे. अशा या हत्ती मामाच्या या सोंडेमध्ये काय करतात? ते बॅट घेतात आणि काय मारतात? एक षटकार मारतात. षटकार कुठं मारतात? मैदानाच्या बाहेर काय मारतात? ते चेंडू मारतात. मैदानाच्या बाहेर चेंडू गेल्यानंतर त्या ठिकाणी काय होते? ते षटकार होते. षटकार म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतात? सिक्सर. काय म्हणतात त्याला? सिक्सर. मग सिक्सर म्हणजे एका बॉलमध्ये किती धावा मिळतात त्याला? किती धावा मिळाल्या त्याला? 6 धावा मिळाल्या. आता तुम्हाला चौकार म्हणजे काय माहित आहे? चौकार म्हणजे किती धावा? 4 धावा. अशा प्रकारे हत्ती मामानं षटकार ठोकल्यामुळे त्याला इतका आनंद
बॅटिंग करणार आणि त्याच्या जागी पळणार कोण? हा ससा पळणार. अशा प्रकारे हा ससा पळत असताना काय करतात हे कोण आहे चित्र? हे कशाचं आहे? प्रेक्षकांचं. प्रेक्षक म्हणजे काय? जे सामना पाहायला येतात की नाही त्यांना काय म्हणतात? प्रेक्षक. हे प्रेक्षक काय करतात? ओरडू लागतात. ओरडून ओरडून प्रेक्षकांचा दुखू लागला घसा. ओरडून ओरडून प्रेक्षकांचा दुखू लागला घसा. पाया ठिकाणी प्रेक्षक इतके ओरडतात पळा पळ 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 म्हणून. त्या ओरडण्यामुळे काय झालं या ठिकाणी? त्या लोकांचा हा घसा असतो नाही याला काय म्हणतो आपण? घसा. हा काय होतो? दुखू लागतो. अशा प्रकारे या ठिकाणी कासव आणि ससा काय झाले? बॅटिंग करायला आले. पुढे आलेला आहे बघा. हे कोण दिसतात? हे आहे उंट. उंट कुठे राहतो? वाळवंटात राहतो कधी? उंटाची मान पहा कशी आहे? उंच. आणि उंटाला काय म्हणतात? वाळवंटातील जहाज. बघा या ठिकाणी मानवर करून कॅच खेळतो उंट. मानवर करून कॅच खेळतो उंट. पहा या ठिकाणी हा उंट दादा काय करतो? मान वरती करतो आणि कॅच कुणाची घेतो? बघा इथं कॅच पकडतो. कॅच पकडल्याबरोबर काय होतो? विकेट आउट होतो. हा विकेट कुणाचा घेतो? बोकड मामाचा. बघा इथं या ठिकाणी बोकड मामा आलेला आहे. या ठिकाणी ते काय करतात? बघत बसतात. मी आउट झालो म्हणतात ते आणि काय करतात? आपली दाढी काय करतात? खाजवू लागतात. अशा प्रकारे उंटाने काय केली? ह्या बोकड मामाची विकेट घेतली. बोकड मामाला आउट केले. या ठिकाणी बोकड मामा आता आउट झाले. आउट झाल्यानंतर पहा या ठिकाणी काय आहे? विरुद्ध बाजूच्या संघामध्ये कोल्हा असतो चतुर. म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये कोण आहे? हा कोल्हा. कोल्हा तुम्ही आता पाहिलं ओळखलं असणार. कोल्हा खूप काय असतो? चतुर असतो, हुशार असतो. तो भरपूर तो काय असतो? एकदम चाणाक्षर असतो. त्याच्या भरपूर गोष्टी आलेल्या आहेत. आणि त्या साईडला दिसत आहे तो आहे लांडगा. कोण आहे तो? लांडगा. दोघं पण एकाच जातीमध्ये असतात. दोघं पण काय करतात? प्राणी मारून खात असतात. मग या ठिकाणी कोल्हा काय असतो? बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये असतो आणि लांडगा कोणत्या संघामध्ये असतो? बॉलिंग करणाऱ्या संघामध्ये असतो. हा कोल्हा काय करतो? त्या बॅटिंग करणाऱ्या संघातील लांडग्याला काय करतो? फितूर करतो. फितूर करणे म्हणजे काय? आपल्या बाजूकडे वळवून घेतो. अशा प्रकारे बघा या ठिकाणी बघा बॅटिंग वाल्या संघामध्ये कोल्हा असतो चतुर. बॅटिंग वाल्या संघामध्ये कोल्हा असतो चतुर. विरुद्ध बाजूच्या लांडग्याला केले त्याने फितूर. विरुद्ध बाजूच्या लांडग्याला केले त्याने फितूर. अखेर जेव्हा वाघोबा आता कोणाला बघा? अखेर जेव्हा वाघोबा हातात घेतात बॅट. पायाखाली कोण दिसत आहे? हे आहे वाघ. वाघ पहा या ठिकाणी वाघाचा चेहरा कसा असतो? अगदी एकदम क्रूर असा प्राणी. अगदी एकदम भयानक असा हा प्राणी असतो. त्याचे हात, त्याचे बघा त्याचे पाय एकदम त्याची नख कशी असतात? एकदम टोकेली असतात. त्यांचे ते अवतार, त्याचे डोळे सगळं पाहून आम्ही पण घाबरतो. घाबरतो नाही? तुम्ही घाबरता का नाही वाघाला पाहून? वाघ समोर आला तर आम्ही तिथेच थांबतो का? नाही ना. तर आपण वाघ आला तर काय करतो?
पहिला प्रश्न आहे मांजर काय खेळू लागले. दुसरा प्रश्न आहे कोणाचा घसा दुखू लागला. तिसरा प्रश्न आहे बोकड मामा काय करतो. तर या ठिकाणी उत्तर